नमस्कार गाईस, सकाळच्या वारी आलो बाहेर. थंडी पण जाम वाजत होती. बोलत जरा बघू ते बाहेर जाऊन. बाहेर आलो बघते तर गावात आलेला देवारेवाला दरवर्षीप्रमाणे आलेला. जाम माझ्या बोललो. पोरं पण आलेली शाजली पोरं बघायला. देवारेवाला दरवर्षी आमच्या दारात इथेच बसतो. इथे उभं राहिलेला. इथे ठेवणार चढती गे तुळजापूरला भवान्या. ते जे काही सांगत होते ते मला तर नव्हतं काय समजत, पण म्हाताऱ्या लोकांना बरोबर समजत होतं म्हणून ते सांगत होते. दरवर्षीप्रमाणे मी एकच आपली वाट बघतो. ते कधी तो चाबूक एकदाची घेतात. चाबूक त्याच्यावर ठेवलेला. मी वाट बघतो कधी घेतात. मला वाटलं घेतला चाबूक, पण बघते तर नाही चाबूक न घेतला तिने. ते दरवाजे खोललं देवाऱ्याचं. पण ते शास्त्रामार्ग त्यांना ते दरवाजे घेऊन ते असं करावं लागतं म्हणून ते आता करतात. बघा कसं नाचते आता ते गोल गोल फिरून. थंडी पण जाम वाजत होती. तर सगळी उन्हात बसलेली आणि त्यांना मस्त बागाला पण भेटवतं. सकाळच्या वारीचं डोक्यावर काहीतरी घेतलेलं, हातात मोराची पिसं होती ते घेऊन नाचत होता. आता ते नाचून झालं. ते गेलं तिकडे देवाऱ्याजवळ ठेवायला. बोललं आता घेतील चाबूक. सगळं ठेवलं खाली. बघते तर चाबूकच उचललं. बोललं वारा आला तर जाम मजा येईल. मस्त राडच बोललो. पहिला चाबूक घेतलेला त्यांनी मारला पण पहिला फेरीला चाबूक, पण तो अलगदच मारला. समोर होती कुंडी. त्या कुंडीच्या लागलं वाटतं तर सूर्यादाला बोललं ते काढ बाजूला. सूर्यादा गेला, जरा मदत केली, ती घेतली बाजूला. नंतर आली पाण्याची ॲडवाईस. पाण्याची ॲडवाईस आली, ती पण पाण्याची ॲडवाईस चाबूक मारून झाल्यानंतर चाबूक ठेवला त्यांनी आणि सगळ्या बायका आल्या सोपं घेऊन देवीची वटी भरायला. ही शाळेतली पोरा बघायची लाईनीला उभी राहिली. आम्ही पण लहानपणी असंच उभं राहायचो लाईनीला. वरती आलो. वरतून व्हिडिओ काढायला आलो. मी बघते तर जाम पब्लिक झाली. मी वरतीपर्यंत सगळ्या बायका आल्या. हा भाई बघा मी व्हिडिओ काढते ना, माझ्यात बघून कसं असतं. एकदम भारी स्माईल दिली बाईने. तर असं होता आजचा ब्लॉग. असा इंटरेस्टिंग होता. चला बाय गाईज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.